स्वाभिमानीचे जीवनगौरव पुरस्कार जाहीर। दुसरे नांगरट साहित्य संमेलन जयसिंगपुरात। जयसिंगपूर येथे दुसरे नांगरट साहित्य संमेलन 16 फेब्रुवारी रोजी शरद जोशी साहित्य नगरी जयसिंगपूर कॉलेज या ठिकाणी संपन्न होत असून या साहित्य संमेलनाचे उद्घाटक निवृत्त सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, संमेलनाध्यक्ष प्रख्यात कवी व साहित्यिक इंद्रजित भालेराव व स्वागताध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी असणार आहेत। तर या वर्षीचे स्वाभिमानी जीवनगौरव पुरस्कार साहित्यिक फ.मु. शिंदे, शेतकरी चळवळीतील माजी आमदार शंकर धोंडगे पाटील व ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे पत्रकार बैठकीत दिली। शेतकऱ्यांची शेती, माती, संस्कृती, त्यांच्या वेदना, व्यथा प्रभावीपणानं मराठी साहित्यातून म्हणावं तसं मांडलं गेलं नाही। काही सन्माननीय अपवाद सोडले तर अनेक साहित्यिकांनी शेतकऱ्यांच्या जीवनाकडे फारसं गांभीर्यानं बघितलं नाही आणि म्हणून एक शेतकऱ्यांच्या वेदनेला वाचा फोडावी आणि शेतकऱ्यांच्या समस्या मराठी साहित्यातून प्रभावीपणानं मांडायला सुरुवात करावं, विशेषतः नवसाहित्यिकांना प्रेरणा द्यावी या उद्देशानं गेल्या वर्षापासून आम्ही नांगरट साहित्य संमेलनाला सुरुवात केली आहे। नांगरट म्हणजे पहिल्यांदा वैचारिक नांगरट माणसाच्या मेंदूमध्ये करावी लागेल आणि त्यातून जे काही सध्याच्या काळातलं जे तण उगवलेलं आहे ते तण काढून खऱ्या अर्थानं चांगली विचाराची शेती व्हावी या उद्देशानं या नांगरट साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे। मागील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ होते। या वर्षाचं साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे इंद्रजित भालेराव आहेत, ज्यांनी काट्याकुट्यात विविध रस्ता गावाकडे चल माझ्या दोस्ता असं शेतकऱ्यांची एक व्यथा प्रभावीपणानं कवितेतून मांडलेली आहे। अशा अनेक कविता त्यांनी शेतकरी जीवनावरच्या लिहिलेल्या आहेत। ते इंद्रजित भालेराव या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत आणि उद्घाटक 91व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि जे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहिलेले होते ते लक्ष्मीकांत देशमुख हे उद्घाटक आहेत। 16 फेब्रुवारी 2025 रोजी हे साहित्य संमेलन जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरच्या प्रांगणामध्ये सकाळी 9 वाजता होणार आहे आणि त्याच्या आधी एक आगळा वेगळा प्रयोग आम्ही केलेला आहे की या ग्रंथदिंडी न करता अवजार दिंडी काढणार आहोत, जेणेकरून सगळ्या अवजारांची माहिती व्हावी जे आता लुप्त झाले आहेत। या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आम्ही कृतज्ञतापूर्वक काही लोकांना पुरस्कार देतो। पत्रकारितेमध्ये ज्यांनी ग्रामीण भाग आणि शेतकरी आणि शेतमजूर यांच्या बद्दल प्रभावीपणानं लेखन केलेलं आहे अशा ज्येष्ठ पत्रकारांना कृतज्ञतापूर्वक स्वाभिमानी जीवनगौरव पुरस्कार देतो। या वर्षीचा पुरस्कार हा ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले यांना दिलेला आहे। शेतकरी चळवळीमध्ये दीर्घकाळ काम केलेले जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना कृतज्ञतापूर्वक आम्ही जीवनगौरव पुरस्कार देतोय। या वर्षीचा पुरस्कार आम्ही माजी आमदार शंकर धोंडगे यांना देतोय आणि तिसरा पुरस्कार आम्ही साहित्यिकांना देतो ज्यांनी आमच्या वेदना प्रभावीपणानं आपल्या साहित्यातून मांडले। फ.मु. शिंदे यांना हा पुरस्कार आम्ही देतोय आणि अशा पद्धतीनं हे साहित्य संमेलन 16 फेब्रुवारीला यशस्वी करायचं निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळतो। 16 फेब्रुवारी सकाळी 8 वाजता शेती अवजारे दिंडी श्री सिद्धेश्वर मंदिर ते जयसिंगपूर कॉलेजपर्यंत सकाळी 9 वाजता उद्घाटन सत्र, खिलार बैलजोडी आणि नांगरांच्या फळाचे पूजन या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष इंद्रजित भालेराव, उद्घाटक लक्ष्मीकांत देशमुख व स्वागत अध्यक्ष राजू शेट्टी हे आहेत। दुसरे सत्र 12:30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत परिसंवाद विषय चंगळवादी व्यवस्थेत बेदखल शेतकरी, परिसंवाद अध्यक्ष ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक शेषराव मोहिते, दैनिक सकाळ समूह संपादक श्रीराम पवार, लेखक व ज्येष्ठ पत्रकार बिझनेस स्टँडर्ड राधेश्याम जाधव। सत्र तिसरे दुपारी 3 ते 5 निमंत्रित कवी संमेलन अध्यक्ष प्रकाश होळकर लासलगाव, सहभाग विजय चोरमारे कोल्हापूर, संजीवनी तडेगावकर जालना, संदीप जगताप चिंचखेड, लता एवळे सांगली,
आबासाहेब पाटील मंगसुळी, नीलम मानगावे जयसिंगपूर, लक्ष्मण महाडिक पिंपळगाव बसवंत, वसंत पाटील पानंबरे सूत्रसंचालन असे कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे। यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, वनिता ॲग्रोकेमचे नेताजी पवार, विजय कृषी सेवा केंद्र इचलकरंजी विजय देसाई, माजी आमदार सुजित मिंचेकर, जयकुमार कोले, डॉक्टर सुभाष आडदंडे, निवृत्ती स्टेशन डायरेक्टर ऑल इंडिया रेडिओ श्रीपाद कहाळेकर, पायस हॉस्पिटल डॉक्टर सतीश पाटील, को डायरेक्टर YSP इंडिया शिवम मेहता हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत। या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, उपाध्यक्ष श्रीवर्धन पाटील, कार्यकारी सचिव डॉक्टर महावीर अक्कोळे हे आहेत। यावेळी सचिन शिंदे, विक्रम पाटील आदी उपस्थित होते। महानकर निफ्टसाठी इजाज खान पठाण। आता 1 रुपयात साड्या, जेंट्स वेअर, किड्स वेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये। चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात। बॉईज पॅन्ट शर्ट्स, लोअर, कुर्ती 1 रुपयात। थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात। बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध। परा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा।